नमस्कार, आपलं नाव आणि पत्ता सांगा. वशिष्ठ महादेव गायकवाड, जिल्हा बीड, तालुका के, जिल्हा बीड, राहणार पिंपळगाव. ओके. किती दिवसापासून आपण मिल्क चार्जरचा वापर करताय? ओके. किती प्रमाण देत आहे? एक छटाक, एक टायमाला एक छटाक. एक छटाक देत आहे, म्हणजे 250 ग्रॅमपर्यंत. 250 ग्राम, ओके. सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम. 2 टाइम. ओके. काय काय बदल जाणवले आपल्याला? त्याच्यामध्ये SMS फॅटमध्ये वाढ होती, दुधात वाढ होती. ओके. किती SNFमध्ये काय बदल वाटला तुम्हाला? भरपूर फरक पडतो ना. असा आम्हाला पडत होता 5.4 असा पडत होता. 5.4च्या म्हणजे मिल्क चार्जरचा वापर करण्याच्या आधी 5.4च्या आसपास आपला फॅट होता. आता जास्त पडतो. आता किती पडतोय? 9-10 पर्यंत जातो. ओके. आणि रेट काय भेटताय? आधी काय भेटायचे, आता काय? 47, 45, आता होतं 65, 70. ओके. म्हणजे पहिला आपला फक्त 48, 49 रुपयापर्यंत 50पर्यंत होते. आता तो आपला 65 ते 70पर्यंत जातोय. म्हणजे 10-12 रुपयाचं नक्कीच त्याच्यामध्ये वाढ झाली. ओके. दुधात वाढ होती ना. दुधात किती वाढ झाली? 2-2.5 लिटर वाढतो. आधी किती लिटर जायचं, आता किती लिटर होतोय? किती 5 म्हणजे 10 लिटर 2 टायमाला निघत होतं, एका टायमाला 5 लिटर. हो. आता जवळजवळ म्हणजे 5 बी नव्हतं, 4.5च निघत होतं. ओके. आता जवळ 6.5 लिटर दूध निघते. आता 6.5 लिटरपर्यंत दूध जातंय. 2-2.5 लिटरनी त्याच्यामध्ये पण चांगली वाढ झाली. ओके. जे शेतकरी म्हणतात की महाग वाटतं किंवा मग ज्या समस्या येत आहेत त्यांच्यासाठी काय सांगू इच्छित आपण? त्याच्यासाठी कसे महाग कशानं महाग? ओके. एवढी वाढ व्हायला लागली, महाग कशानं मला? म्हणजे 2-2.5 लिटर पण दूध वाढलंय आपलं. 1 लिटरला आपण 60 रुपये जरी पकडले, 2 लिटरचे आपले ते 120 रुपये वाढले रोजचे. फॅट SNFमध्ये वाढ झाली 10 रुपये. ते 6 लिटर माग म्हटलं 60 रुपये ते झालेत. म्हणजे एवढा मोठा फरक पडतोय. जवळजवळ 180 रुपयेचा फरक पडलाय आपला. म्हणजे 180 रुपये वाढायला. हो. म्हणजे आपण जे म्हणतो की 1 रुपयाला 10 रुपये भेटतात आपल्याला, जेवढी इन्व्हेस्टमेंट करताय त्याच्यापेक्षा नक्कीच आपल्याला फायदा होतोय. त्यानंतरून चारा खाण्यामध्ये किंवा आरोग्यामध्ये काही बदल, तब्येतीमध्ये? बदल आहे. तब्येतीमध्ये चारा खाण्यात पचन होतो, चारा खाण्यात बी बदल होतो. ओके. पचन संस्था पण सुधारली. काही डॉक्टरचा खर्च किंवा काही आधीचा? आधीवर तर चालूच होतं की थोडं. ओके. आधी थोडाफार चालू होता, आता त्याच्यामध्ये पण चांगले बदल दिसलाय. म्हणजे जे सर सांगतात, राम सर आपल्याला नेहमी सांगतात की जर पचन संस्था चांगली असेल तर गायींचं आरोग्य चांगलं राहील. जो काही खुराक देतो तो व्यवस्थित पचला तर दूध फॅट SNFमध्ये पण काय वाढ होणार आहे. बरं, इथं जे काही आपले दूध उत्पादक शेतकरी असतात त्यांना काय सांगू इच्छिता आपण? वापरावं त्यांना चांगलं आहे ते. ओके. वापरावं पाहिजे, प्रत्येकानं वापरावं पाहिजे. ओके. जर आपल्याला कोणाला आपल्याशी संपर्क साधायचा असेल तर त्यांना आपलं एकदा पुन्हा नाव नंबर सांगा. नंबर सांगितलं. वशिष्ठ महादेव गायकवाड, राहणार पिंपळगाव, तालुका केज, जिल्हा बीड.